सार्वजनिक बांधकाम विभागाला महावितरणाच्या ठेकेदाराचा कोलदांडा। 200 खांब उभे, महावितरणाच्या अधिकाऱ्यांची हातमिळवणी करून लाखो रुपये शासनाचे नुकसान। तोडगा निघाला नाही तर परळी येथील महावितरणाच्या कार्यालयास टाळे लावू, शिवसेना उभाटा सातारा जिल्हा प्रमुख सचिन मोहिते। नमस्कार, वृत्तशाहीमध्ये आपलं स्वागत करते। चला तर पाहू आजची सविस्तर बातमी। सातारा परळी विभागाच्या अंतर्गत केळवलीपर्यंत महावितरणाच्या कृषी वाहिनीचे काम सुरू आहे, पण संपूर्ण वाहिनी अंथरण्यासाठी महावितरणाच्या संबंधित ठेकेदाराने सुमारे 200 पेक्षा जास्त खांब उभे केले, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या क्षेत्रात हे खांब उभे केले। हे काम उभे करण्याच्या अगोदर संबंधित त्या विभागाची परवानगी असणे गरजेचे असते। तशी रीतसर रक्कम भरून परवानगी मिळाल्यावर खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात करायची असते, परंतु कसल्याही प्रकारची परवानगी न घेता महावितरणाच्या संबंधित ठेकेदाराने सरसकट खांब उभे केले आहेत। त्यातही हे काम रस्त्यावरच्या साईड पट्टीत रोवल्याने ती पट्टी कमकुवत झाली आहे। रस्ता अरुंद झाला आहे, दोन्ही वाहने पास होत नाहीत। एका वाहनाला थांबवून मग दुसरे वाहन पुढे मार्गस्थ करावे लागते। त्यातच सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, तसेही पावसाळ्यात दृश्यमान कमीच असते, त्यामुळे मोठ्या स्वरूपाचा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे महावितरण ह्या अपघातांची जबाबदारी स्वीकारणार का? संबंधित अधिकारी वर्गाला या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की संबंधित ठेकेदाराने महावितरणाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला न विचारता खांब उभे करण्याचे काम केले आहे, परंतु 200 पेक्षा अधिक खांब उभे करेपर्यंत संबंधित अधिकारी हे गप्प का होते? का त्यांना या संदर्भात कसली माहिती नव्हती का? त्या अधिकाऱ्यांची आर्थिक तडजोड करून मूकसंमती संबंधित ठेकेदाराला होती, असा सवाल जनतेमधून विचारला जात आहे। त्यांनी या ठिकाणी भेटी दिल्या नाहीत का? महावितरणाचे त्या विभागातील कर्मचारी यांना येता जाता हे खांब दिसले नसतील का? थोडक्यात हा सगळा सावळा गोंधळ चालू आहे हे आता जनतेच्या लक्षात येत आहे। याचा अर्थ ठेकेदार व संबंधित अधिकारी यांची मिलीभगत आहे असा सूर जनतेमधून उमटत आहे। त्याचं कारण अशा पद्धतीने खांबाची लवकर उभारणी करून तत्परतेने आपली बिले काढण्याचा हा प्रकार चालू आहे, असा आरोप सचिन मोहिते जिल्हा प्रमुख शिवसेना उभाटा यांनी केला आहे। सचिन मोहिते यांनी या संदर्भात 1 वर्षापूर्वी रस्ता रोको आंदोलनही केले होते, त्यामुळे सध्या याचे काम बंद आहे, परंतु यावर अजून कोणताही तोडगा निघालेला नाही। जर यावर लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर परळी येथील महावितरणाच्या कार्यालयास टाळे लावू व स्वतः JCB मशीन लावून शिवसेनेच्या वतीने हे खांब पाडण्यात येतील, असा इशारा सचिन मोहिते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे। यामुळे कोणतेही खाजगी व शासकीय नुकसान झाल्यास त्यास उपअभियंता व परळी विभाग MRAVV जबाबदार असेल। महाराष्ट्र, मी सचिन मोहिते, शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा। आज एक गंभीर विषय शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर आज मांडत आहोत। गेल्या जवळजवळ 1 वर्षापूर्वी आम्ही परळी येथील परळी फाट्यावरती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात रास्ता रोकोचं एक आंदोलन केलं होतं। हे आंदोलन काय होतं तर परळी सेक्शनच्या अंतर्गत परळीपासून ते केळवलीच्या परिसरापर्यंत MSEBच्या कृषी वाहिनीचं काम त्या ठिकाणी सुरू होतं। MSEBच्या कृषी वाहिनीचं काम चालू असताना ठेकेदारानं ती पूर्णपणे वाहिनी अंथरण्यासाठी जे पोल उभे केले होते ते पोल सर्वस्वी त्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यामध्ये उभे केलेले आहे। हे पोल उभे करताना संबंधित विभागाचं काम होतं की सार्वजनिक बांधकाम विभागाची यासाठी आवश्यक असणारी परवानगी घेणं त्यांच्यावर बंधनकारक होतं। असं असताना कसल्याही पद्धतीची परवानगी न घेता या लोकांनी सरसकट त्या रस्त्यामध्ये 200च्या पेक्षा जास्त पोल सलग उभे केलेले आहेत। आता या पोलमुळे काय होतंय, हे पोल रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या साईड पट्टीमध्ये रोवल्यामुळं ती खोदकाम करताना साईड पट्टी कमकुवत झालेली आहे। रस्ता कधी न होतो रुंद होत गेलेला आहे, त्याच्यामुळे किमान 2 वाहनं एकमेकाला पास करून जात आहेत। आता अशी अवस्था आहे की पोल जर जवळ असेल तर एकाला थांबावं लागतं आणि दुसऱ्याला पास करून जावं लागतंय। कदाचित पावसाळ्याच्या दिवसात दृश्यमान कमी असताना, भरपूर पाऊस असताना मोठ्या स्वरूपाचा एखादा अपघात सुद्धा होऊ शकेल आणि मग त्यावेळेस MSEB ह्या अपघाताची जबाबदारी घेणार आहे का? संबंधित अधिकाऱ्याला याबाबत आम्ही लोकांनी विचारणा केली होती,
त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की ठेकेदारानं आम्हाला न विचारता हे पोल टाकलेले आहेत. 250 पोल टाकेपर्यंत MSEBचे अधिकारी, संबंधित सेक्शन अधिकारी काय झोपा काढत होते का? त्यांना सुचत नव्हतं का? त्यांची व्हिजिट होत नाही का? त्यांचे असणारे वायरमन, लाईनमन हे लोक बघत नाहीत का ही कामं काय चाललीत ती? ही सर्व मिली बघत आहे. ठेकेदार आणि संबंधित SO हे मिलीभगत करून यांनी अशा पद्धतीची लाईन टाकून लवकरात लवकर बिलं काढण्यासाठी उद्योग केलेला आहे. मागे केलेल्या आंदोलनामुळे काम नक्कीच बंद आहे, परंतु ते पोल आज तागायत काढण्यात आलेले नाहीत. याच्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. आम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला या माध्यमातून इशारा देतो आहोत की लवकर याच्यावर तोडगा काढा, अन्यथा तुमच्या परळी ऑफिसला शिवसेनेच्या वतीनं टाळा लावल्याशिवाय आम्ही लोक गप्प बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.